उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं आणि अकाउंट हॅक करून त्या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आले। घाबरलेल्या महिलेने तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली। जुलै महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल करून फेसबुक आणि जीमेल या दोघांकडून या संदर्भाची माहिती गोळा केली। त्याचबरोबर IP ॲड्रेसच्या माध्यमातून सखोल चौकशी केली। दरम्यान या प्रकरणी जितेश रावलाणी याला जळगाव येथून उल्हासनगर पोलिसांनी अटक केली। जुलै महिन्यात एका महिलेने तक्रार दिली की तिचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि एका अज्ञात इसमाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवलेले आहेत। त्यावरून उल्हासनगर पोलीस ठाणे येथे BNS आणि IT गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यात फेसबुककडून माहिती मिळवली, जीमेलकडून माहिती मिळवली आणि IP ॲड्रेसच्या आधारे आरोपीला ट्रेस करण्यात आलेले आहे। आरोपीचं नाव आहे जितेश रमेश रावलाणी। म्हणजे नेमकं कुठे पकडण्यात आलं? सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माझी नागरिकांना आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे की अशा प्रकारचे गुन्हे आपल्यासोबत घडले असेल तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला येऊ शकतात। आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहेत।